नमस्कार, शिल्पास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तिखट पुरी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण वाटण वाटून घेऊयात। हे बघा, हिरवी मिरची घेतलेली आहे। हे बघा, हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण, जिरे। आता आपण बारीक याची पेस्ट तयार करून घेऊयात। हा बघा, आपला वाटण तयार आहे। आता आपण पीठ मळून घेऊयात। हे बघा, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, हळद, तीळ, ओवा, चवीनुसार मीठ। आता आपण याच्यामध्ये वाटण टाकून घेऊया। आता आपण याला मळून घेऊयात। बारीक कट केलेली कोथिंबीर, हा बघा, आपलं पीठ मळून तयार आहे। आता आपण थोडंसं तेल लावून घेऊयात। पाच मिनिट आपण याला झाकून ठेवूयात। 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण चपाती लाटून घेऊयात। थोडंसं तेल लावून घेऊयात अगोदर। हे बघा, आपली चपाती लाटून तयार आहे। तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपण याची पुरी बनवून घेऊया। हे बघा, मी एक झाकण घेतलेलं आहे, तुम्ही वाटी, ग्लास काही पण घेऊ शकता। आता आपण पुरी तळून घेऊयात। हे बघा, मी पुरी थोडीशी पातळ लाटून घेतली होती, त्यामुळे जास्त फुगलेली नाही। तुम्ही थोडीशी जाड लाटून घेतली तर पुरी फुगेल। हे बघा, आपली पुरी तयार आहे। पूर्ण पुरी आपण आता असंच तळून घेऊयात।
हे बघा आपले पूर्ण पुरी तयार झालेले आहेत. अशा छान छान रेसिपीसाठी शिल्पास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू.